गणित भाग 2 इयत्ता 10वी घटक क्रमांक 3 वर्तुळ अंतर्लिखित कोन अंतरखंडित कंस अंतर्लिखित कोनाचे प्रमेय। नमस्कार विद्यार्थी मित्रो, आजच्या या भागामध्ये आपण गणित भाग 2 घटक क्रमांक 3 वर्तुळ या घटकातील जाणून घेऊया। या भागामध्ये आपण सर्वप्रथम कृती क्रमांक 1 पाहणार आहोत। यापूर्वी वर्तुळ बिंदू, वर्तुळ आणि रेषा स्पर्शिका यांचा परस्पर संबंध असणारे काही गुणधर्म आपण अभ्यासलेले आहेत। आता या ठिकाणी वर्तुळ आणि कोन या संबंधी काही गुणधर्म दिलेले आहेत, त्याचा आपण कृतीतून पडताळा घेणार आहोत। या ठिकाणी सी केंद्र असलेले एक वर्तुळ काढलेला आहे आणि आकृतीत दाखवल्याप्रमाणे कोन ACB हा केंद्रीय कोन आहे। AB ही जीवा आहे आणि AB ह्या जीवेमुळे वर्तुळ कंस तयार झालेले आहेत। एक D बिंदू आहे, तो विशाल वर्तुळ कंस ADB हा विशाल कंस तयार झालेला आहे आणि दुसरा कंस आहे AEB हा लघु कंस तयार झालेला आहे। मग आता वर्तुळ आणि त्याच्यातील तयार झालेले कोन आहेत, यांच्यामध्ये काय संबंध आहे ते आपण कृतीतून पाहणार आहोत। सर्वप्रथम दिलेल्या या आकृतीमध्ये कोनांची माप आपण मोजणार आहोत। आता कोन ACB चं माप पहिल्यांदा मोजूया। एक नंबर कोन ACB कोन मापक आहे, या ठिकाणी असा व्यवस्थित कोन मापक लावा आणि ह्या कोन मापकाचा आता समजा ह्या रेषेवर लावलेला शून्यापासून मोजणार तर ते 110 अंश माप आलेलं आहे। किती आलेलं आहे? 110 अंश माप आलेला आहे, म्हणून इथे 110 अंश करा। त्यानंतर कोन ADB चं माप मोजा। कोन ADB, आता कोन मापक मी लावतो एका किरणावर, कोन मापक व्यवस्थित लावा। हा कोन मापक या ठिकाणी असा लावलेला आहे। हे पेन्सिलनं बरोबर जर काढलं तर मापामध्ये फरक पडत नाही। तर हे शून्यापासून आपण मोजलं, 0, 10, 20, 30, 40, 50 आणि 55, तिथं किती माप आलेलं आहे त्याचं? 55 अंश माप आलेला। 55 अंश कुठला कोन आहे? कोन ADB। कोन ADB बरोबर किती माप आहे? 55 अंश आहे। त्यानंतर या ठिकाणी तयार झालेला कोन आहे AEB, या कोनाचं माप किती आहे त्यात आपण मोजूया। तर हे शून्यापासून जर मोजलं, 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100, 120 आणि 130 च्या मध्ये आहे, म्हणजे याचं माप किती आहे? 125 अंश आहे। किती आहे? 125, म्हणजेच कोन AEB बरोबर किती माप आहे? 125 अंश आहे। 125 अंश आहे। आता पहिल्यांदा या दोन कोनांची जर तुलना केली, कोन ACB आणि कोन ADB, तर तुमच्या लक्षात येईल कोन ACB चं माप कोन ADB च्या दुप्पट आहे। या ठिकाणी 55 आहे आणि 55 च्या दुप्पट किती आहे? 110, म्हणजे ह्या केंद्रीय कोनाचं माप त्याच्या दुप्पट आलेला आहे। हा पहिला मुद्दा आहे। दुसरा मुद्दा आहे की हे दोन कोन तयार झालेले आहेत, कोन ADB अधिक कोन AEB। कोन AEB या दोन कोनांच्या मापांची जर बेरीज केली
तर किती येते 55 अधिक 125 बरोबर 180 अंश बेरीज आहे. किती आहे 180 अंश बेरीज आलेली आहे. म्हणजे ह्या समोरच्या दोन कोणांची बेरीज 180, ह्या केंद्रीय कोणाचं माप त्याच्या पाठीमागं तयार झालेला जो कोन आहे त्याच्या दुप्पट आहे. म्हणजे कोन ACBचं माप कोन ADBच्या दुप्पट आहे. आता या वर्तुळावर आणखी काही बिंदू दिलेले आहेत पहा, H, F, G आणि इकडे I बिंदू दिलेला आहे. आता या AHB, AFB, AGB आणि AIB या कोनांची माप आपण काढणार आहोत. यासाठी सर्वप्रथम मी कृती तयार करून घेतो, हे कोन तयार करतो, नंतर आपण त्याची माप मोजणार आहोत. या ठिकाणी हे कोन काढून घेतलेत. या कोनाचं माप, या कोनाचं माप आणि या कोनाचं माप कोन AHB, त्यानंतर कोन AFB आणि कोन AGB यांची माप आपण मोजणार आहोत. सर्वप्रथम यानंतर या कोनांची माप आपण मोजूया. 3 नंबर मुद्दा कोन AHB, कोन AHB, त्यानंतर कोन AFB आणि कोन AGB, कोन AGB. आता कोन मापकाच्या सहाय्याने याची माप मोजूया. कोन मापक लावतो. 0 पासून 0, 10, 20, 30, 40, 50 आणि 50 आणि 60च्या मध्ये आहे. म्हणजे याचं माप 55 आहे, 55 अंश. त्यानंतर कोन AFBचं माप, याचं सुद्धा माप जर मोजलं तर 0, 10, 20, 30, 40, 50, 50 आणि 60च्या मधोमध आहे. म्हणजे त्याचंही माप 55 आहे. आणि त्यानंतर कोन AGBचं माप मोजणार आहोत. तर AGBचं माप सुद्धा किती आहे 55 अंश आहे. हे पहा दोघांच्या मध्ये आहे. 10, 20, 30, 40, 50, 60, 50 आणि 60च्या मध्ये. म्हणजे याचंही माप 55 अंश आहे. आता यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की हा कोन 55 अंश, हा कोन 55, 55, 55 यांची माप आहेत ती 55 अंश आहेत. सर्वांची माप समान आहेत आणि यामध्ये कोन ADB सुद्धा आहे. कोन ADB हा सुद्धा किती आहे 55 अंश आहे. म्हणजे ह्या 4 कोनांची माप काय आहेत ही समान आहेत. हे आपण कृतीतून पाहिलेलं आहे. आणि चौथा मुद्दा पाहणार आहोत. या ठिकाणी कोन AIB, AIBचं माप किती आहे. AIBचं माप, तर हे माप मोजलं तर 0 पासून मोजणार आहे. 0, 10, 20, 30 या ठिकाणी 120 आहे. 120 आणि 30च्या मध्ये आहे. म्हणजेच कोन AIBचं माप हे सुद्धा किती आहे 125 आहे. किती आहे 125 आहे. आणि कोन AEB, कोन AEBचं माप सुद्धा किती आहे 125 अंश आहे. आता तुमच्या लक्षात येईल ही जीवा आणि ह्या एका जीवेमध्ये हे एकाच कंसात आता आंतरखंडित झालेले आहे. तो पुढे मुद्दा आंतरलिखित कोन आणि आंतरखंडित कंस आपण पाहणार आहोत. फक्त ही लक्षात ठेवा ह्या सर्वांची माप समान आलेत, या कोनांची माप समान आलेले आहेत. पुढील मुद्द्यामध्ये आपण या गोष्टीविषयी पडताळा घेणार आहोत. फक्त लक्षात ठेवा ही माप समान आहेत आणि ही सुद्धा समान आलेले आहे. तर त्याच्या पाठीमागे काय कारण आहे ते आपण पुढील गुणधर्मातून पाहणार आहोत. त्याला आंतरलिखित कोन आणि आंतरखंडित कंसाच्या गुणधर्मानुसार त्याचा पडताळा घेणार आहोत. कृती क्रमांक 2चा आपण अभ्यास करणार आहोत. या ठिकाणी C केंद्र असलेलं एक वर्तुळ काढलेलं आहे आणि या वर्तुळात PQ हा काय आहे व्यास आहे आणि वर्तुळावर RST
टी हे बिंदू घेतलेले आहेत. आता या ठिकाणी वर्तुळावर घेतलेल्या बिंदूमुळे कोन तयार झालेले आहेत. पहिल्यांदा कोन PSQ आपण मोजणार आहोत. PSQ जर मोजला तर या ठिकाणी 90 अंश बरोबर माप भरतोय. किती भरतोय? 90 अंश हे याचं माप आहे. म्हणजेच कोन PSQ बरोबर 90 अंश. त्यानंतर आपण कोन PRQ आणि तिसरा कोन आहे PTQ यांचं माप मोजणार आहोत. सर्वप्रथम मी तिथं कोन काढून घेतो आणि नंतर आपण ते मोजूया. या ठिकाणी हे आपण कोन काढलेले आहेत. कोन PRQ याचं माप मोजूया. तर PRQचं सुद्धा माप किती आलेलं आहे? 90 अंश माप आलं. किती आलंय? 90 अंश येते. त्यानंतर कोन PTQचं माप मोजू. कोन PTQचं माप हे लक्षात येईल. हा सुद्धा 90 अंशाचा कोन तयार झालेला आहे. 90 अंशाचा कोन आहे. तर तुमच्या लक्षात आलं हे तिन्ही कोन 90 अंशाचे आलेले आहेत. हे काटकोन आहेत. याचा आपल्याला काय आलेला आहे? अनुभव आलेला आहे. ही काय आता अगोदरच्या आकृतीमध्ये जीवा होती, परंतु हा PQ ही काय आहे? हा व्यास आहे आणि व्यासामुळे हे तयार झालेले कोन आहेत वर्तुळावरील बिंदूतून ते सर्वांचं माप हे 90 अंश आलेले आहे. काटकोन आलेले आहेत. वरील दोन्ही कृतीतून आपल्याला आढळलेले जे गुणधर्म आहेत ते म्हणजेच वर्तुळ आणि कोन या संबंधीचे गुणधर्म आहेत. आणि या प्रमेयांच्या सिद्धता आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत. त्यासाठी आधी काही संज्ञांची ओळख करून घ्यावी लागणार आहे. तर पुढील मुद्दा आता आपण पाहणार आहोत. आंतरलिखित कोन म्हणजे काय? पुढील मुद्दा आपण पाहणार आहोत. अंतर्लिखित कोन इन्स्क्राइब्ड अँगल म्हणजे काय हे आपण पुढील आकृतीतून समजावून घेणार आहोत. आकृतीमध्ये केंद्र C असलेले एक काय आहे? हे वर्तुळ काढलेलं आहे आणि कोन PDQ चा शिरोबिंदू D हा काय आहे? वर्तुळावर आहे. C केंद्र असलेलं वर्तुळ आहे आणि कोन PDQ चा D हा शिरोबिंदू वर्तुळावर आहे. कोनाच्या भुजा ही DP आणि DQ ह्या वर्तुळाला अनुक्रमे A आणि B बिंदूमध्ये छेदतात. अशा कोनाला वर्तुळात किंवा कंसात आंतरलिखित केलेला कोन म्हणतात. काय म्हणतात? आंतरलिखित केलेला कोन आहे. पहा, वर्तुळ काढलेला आहे. त्यानंतर कोनाचा शिरोबिंदू कुठं आहे? वर्तुळावर आहे आणि अशा कोनाला आपण काय म्हणणार आहोत? आंतरलिखित कोन म्हणणार आहोत. आणि आकृतीमध्ये कोन ADB हा कोन काय आहे? कोन ADB हा कोन कंस ADB मध्ये आंतरलिखित झालेला आहे. कुठल्या कंसात? ADB म्हणजे हा पाठीमागचा जो कंस आहे या कंसामध्ये काय झालेला आहे? आंतरलिखित झालेला आहे असं म्हणतात. पुन्हा पहा, आकृतीमध्ये कोन ADB हा कंस ADB मध्ये आंतरलिखित झालेला आहे. अशा पद्धतीने आंतरलिखित कोन म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आला असेल की त्याचा एक शिरोबिंदू वर्तुळावर, त्याच्या भुजा ह्या वर्तुळावर असतात आणि या ठिकाणी तयार झालेला कोन हा कंस ADB मध्ये आंतरलिखित झाले. त्याच्या पाठीमागे तयार झालेला जो कंस असतो त्याच्यामध्ये आंतरलिखित झालेला आहे. पुढील आपला मुद्दा आहे अंतरखंडित कंस. इंटरसेप्टेड आर्क म्हणजे काय? या ठिकाणी 1 ते 6 आकृती दिलेल्या आहेत. या आकृत्यांचं निरीक्षण तुम्ही करा आणि प्रत्येक ह्या आकृतीमध्ये कोन ABCच्या अंतर्गत भागात येणाऱ्या कंसाला कोन
ABCने अंतरखंडित केलेला कंस म्हणतात. आता कोण ABCच्या अंतर्भागात काय आलं, त्याच्या अंतर्भागात म्हणजे त्या कोणाच्या तोंडामध्ये असणारा कंस, कोणाच्या अंतर्भागात येणारा कंस आहे त्याला अंतरखंडित कंस असं म्हटलेलं आहे. या अंतर्भागात आलेला भाग तुम्हाला मी दाखवतो. हे कोणाच्या अंतर्भागात आलेले कंस आहेत. आता पहिलं उदाहरण क्रमांक 1, 2, 3 मध्ये जर पाहिलं तर कोण ABCच्या अंतर्भागात एकच कंस आलेला पहा, AC, या ठिकाणी AC आणि हा AC. आणि आकृती क्रमांक 4, 5, 6चं जर निरीक्षण केलं तर याच्या अंतर्भागात येणारे 2-2 कंस आहेत. या ठिकाणी एक कंस आला, इथे एक कंस आला, इथे एक कंस आहे, इथे एक कंस आहे. असे 2-2 कंस अंतरखंडित केलेले आहेत. आता पहा, कोण प्रत्येक आकृतीत कोण ABCच्या अंतर्भागात येणाऱ्या वर्तुळ कंसाला कोण ABCने अंतरखंडित केलेला कंस म्हणतात. आता अंतरखंडित कंसाचे अंत्यबिंदू हे वर्तुळ आणि कोन यांचे छेदनबिंदू असतात. आता हे वर्तुळ आहे आणि हा कोन आहे, याचे काय असतात, हे छेदनबिंदू असतात. आणि कोनाच्या प्रत्येक बाजूवर कंसाचा एक बिंदू असणं आवश्यक असतं. कोनाच्या प्रत्येक बाजूवर एक बिंदू अंत्यबिंदू असणे आवश्यक असतं, तरच त्याला अंतरखंडित कंस असं म्हणतात. म्हणजे अंतर्लिखित कोन, आता हा झाला अंतरखंडित कंस, कोनाच्या तोंडामध्ये येणारा म्हणजे त्याच्या अंतर्भागात येणाऱ्या कंसाला अंतरखंडित कंस असं म्हणतात. यासाठी अट आहे की एक अंत्यबिंदू असणं आवश्यक आहे. कोनाच्या प्रत्येक बाजूवर कंसाचा एक अंत्यबिंदू असणं आवश्यक आहे. आकृतीचं निरीक्षण करा. या ठिकाणी आकृतीमध्ये कंस हा अंतरखंडित कंस नाही. आकृतीमध्ये कंस हा अंतरखंडित कंस नाही. आता याचं कारण काय आहे? कारण कोनाच्या BC या भुजेवर, या ठिकाणी BC बाजू दिसत्या, BC या भुजेवर कंसाचा एकही अंत्यबिंदू, हा कंस आहे, या कंसाचा एकही अंत्यबिंदू नाही. भुजेवर कंसाचा एकही अंत्यबिंदू नाही. म्हणजे कंसावर एक एक अंत्यबिंदू पाहिजे, तरच त्याला आपण अंतरखंडित कंस झाला असं म्हणता येईल. आता ह्याच्यावर एक आहे, परंतु या भुजेवर कोणताही कंस नाही, म्हणून कोनाच्या BC या भुजेवर कंसाचा एकही अंत्यबिंदू नाही, म्हणून हा अंतरखंडित कंस नाही. हे लक्षात ठेवा. अंतरखंडित कंस म्हणजे काय आणि अंतरखंडित कंस नाही म्हणजे काय, या दोन्हीतील फरक या ठिकाणी आपण पाहिलेला आहे. पूर्वीच्या आकृत्या 6 पाहिल्या होत्या, ते सर्व अंतरखंडित कंस होते, परंतु या ठिकाणी अंतरखंडित कंस नाही. त्याचं कारण हेच आहे की त्याच्यावर एकही अंत्यबिंदू नाही. ह्या भुजेवर, ह्या बाजू BA ह्या भुजेवर A हा एक अंत्यबिंदू आहे, परंतु BC या भुजेवर अंत्यबिंदू नाही. पुढील प्रमेय अभ्यासणार आहोत. प्रमेय आहे अंतर्लिखित कोनाचे प्रमेय, इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. यामध्ये प्रमेय आहे वर्तुळात अंतर्लिखित केलेल्या कोनाचे माप हे त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते.
आता या ठिकाणी अगोदरच आकृती काढून घेतलेली आहे. यामध्ये ओ केंद्र असलेल्या वर्तुळात कोन BAC हा कंस BAC मध्ये अंतर्लिखित केलेला आहे आणि त्यामुळे कोन BDC हा अंतरखंडित झालेला आहे. एक एक मुद्दा पाहूया. पहिल्यांदा पक्ष लिहूया आकृतीत दिलेल्या माहितीवरून. पक्ष ओ केंद्र असलेल्या वर्तुळात ओ केंद्र असलेल्या वर्तुळात ओ केंद्र असलेल्या वर्तुळात कोन BAC हा कंस BAC मध्ये अंतर्लिखित केला आहे. अंतर्लिखित केला आहे आणि त्या कोनामुळे या कोनामुळे कंस BDC हा काय आहे अंतरखंडित झाला आहे. त्या कोनामुळे कंस BDC अंतरखंडित झाला आहे. हे पक्षातील दिलेल्या माहितीवरून आपण लिहिलेलं आहे. त्यानंतर पुढील मुद्दा साध्य पाहणार आहोत. साध्य. आता साध्य काय आहे? आंतरलिखित कोनाचे माप हे त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. मग अंतरलिखित कोन काय आहे? कोन BAC. कोन कुठला आहे? कोन BAC. कोन BAC हे अंतरलिखित कोनाचे माप हे त्याने अंतरखंडित केलेला कंस कोणता आहे? BDC याच्या निम्म आहे. म्हणजे 1/2 माप कंस BDC याच्या निम्म आहे. म्हणजे या कंसाच्या निम्म माप या कंसाचं असणार आहे. आता रचना अगोदरच या ठिकाणी रचना केलेली आहे. तर रचना आपण पाहूया. किरण AO काढलेला आहे आणि तो वर्तुळाला E बिंदूमध्ये छेदतो आणि OC ही त्रिज्या काढलेली आहे. किरण AO काढला. वर्तुळाला तो E मध्ये E बिंदूमध्ये छेदतो. किरण AO काढलेला आहे तो वर्तुळाला E बिंदूमध्ये छेदतो. त्याच पद्धतीने त्रिज्या OC काढली. त्रिज्या OC काढा. त्रिज्या OC काढलेली आहे. आता या ठिकाणी ही त्रिज्या OC मुळे त्रिकोण AOC तयार झालेला आहे. यामध्ये लक्षात येतील आपण सिद्धता पाहणार आहोत. AO आणि OC एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहे त्यामुळे हे दोन कोन एकरूप झाले. आता हे दोन कोन एकरूप म्हणजे हा समद्विभुज त्रिकोण आहे. त्यानंतर कोन EOC हा त्याचा बाह्य कोन आहे. म्हणजे बाह्य कोनाचं माप हे त्याच्या दूरस्थ आंतरकोनांच्या मापांच्या बेरजे इतकं असतं. हे 2x आलं. हा केंद्रीय कोन आहे म्हणून याचं माप 2x आलं. तर ती सिद्धता आहे
तर आपण याची सिद्धता पाहूया. पक्ष आकृतीतील दिलेल्या माहितीवरून लिहिलेलं आहे. साध्य हे सुद्धा या ठिकाणी आपल्या विधानामध्ये दिले त्यावरून लिहिलं आणि ही रचना प्रमेय सिद्ध करण्यासाठी रचना केलेली आहे. या प्रमेयाची सिद्धता आपण पाहूया. सिद्धता आकृतीमध्ये त्रिकोण AOC मध्ये त्रिकोण AOC मध्ये विचार करणार आहोत. या त्रिकोणात OA आणि OC ह्या बाजू काय आहेत? एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. बाजू OA एकरूप बाजू OC याचं कारण काय येणार आहे? एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. आता हे एकाच वर्तुळाच्या त्रिज्या एकरूप आहेत म्हणजेच ह्या दोन बाजू एकरूप, त्याच्या पायालगतचे कोन सुद्धा एकरूप होणार. कारण समद्विभुज त्रिकोणाचं प्रमेय आपल्याला माहिती आहे. जर बाजू दोन एकरूप असतील तर त्या बाजू समोरील कोन एकरूप असतात. म्हणून कोन OAC बरोबर कोन OCA. म्हणून कोन OAC बरोबर कोन OCA. याचं कारण आहे समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय. समद्विभुज त्रिकोणाचं प्रमेय. त्रिकोणाचे प्रमेयानुसार ह्या दोन बाजू एकरूप आहेत म्हणून ते दोन कोन एकरूप झाले. आता ह्या कोनांची माप आपण काय मानूया? x मानू. कोन OAC बरोबर कोन OCA बरोबर x मांडलेला आहे. आणि त्या आकृतीत आपण दाखवले याचं माप x आहे, याचं माप x आहे. याला विधान क्रमांक 1 म्हणू. विधान क्रमांक 1. आता इयत्ता 9वी मध्ये आपण त्रिकोणाच्या बाह्य कोनाचं प्रमेय शिकलेलो आहोत. त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे माप हे त्याच्या दूरस्थ अंतरकोनांच्या मापांच्या बेरजे इतकं असतं. म्हणून आता या त्रिकोण AOC चा बाह्य कोन काय आहे? कोन EOC हा बाह्य कोन आहे. कोन EOC बरोबर कोन OAC अधिक कोन OCB हे दूरस्थ कोन आहेत. OCA याचं कारण त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे प्रमेय. त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे प्रमेय. बाह्य कोनाचे प्रमेय असल्यामुळे या कोनाचं माप ह्या दोन कोनांच्या मापांच्या बेरजे इतकं असतं. या ठिकाणी हे 2x आलं. तिथं आता माप घेऊया आपण. याचं माप आहे x अंश आणि याचंही माप किती आहे? x आहे. x आणि x 2x. मग आता ह्या कोनाचं माप 2x आलं. परंतु हा कोन EOC काय आहे? केंद्रीय कोन आहे. परंतु कोन EOC केंद्राजवळ तयार झालेला आहे. हा केंद्रीय कोन आहे. हा केंद्रीय कोन आहे. आता केंद्रीय कोनाच्या मापा एवढंच कुणाचं माप असतं? कंसाचं माप असतं. म्हणून माप कंस EC चं माप किती आलं? 2x अंश आलं. किती आलं? 2x अंश आलं. कंसांच्या मापांची व्याख्येनुसार म्हणजे ह्याला आपण 2 नंबर विधान म्हणूया.
या आकृतीमध्ये दाखल आहे पहा, केंद्रीय कोनाचं माप 2x म्हणून कंसाचं सुद्धा माप 2x आलेलं आहे. म्हणजेच तुमच्या लक्षात येईल की कोन OAC आणि कोन OCA यांचं माप ह्या कंसाच्या काय आहे, निम्म आहे. म्हणून कोन OAC बरोबर कोन OCA याचं माप या कंसाच्या निम्म आहे. 1/2 माप कंस EC च्या निम्म आहे. याला विधान क्रमांक आपण 3 म्हणूया. विधान क्रमांक 3 दिलेला आहे. आता ज्या पद्धतीनं OC त्रिज्या काढली आणि आपण हे सिद्ध केलेलं आहे, तसंच OB जर त्रिज्या काढली तर कोन EAB म्हणजेच किंवा OAB याचं माप सुद्धा B च्या निम्म आहे, हे आपल्याला सिद्ध करता येईल. याप्रमाणेच त्रिज्या OB काढून कोन EAB म्हणजेच OAB हा कुणाच्या निम्म आहे, तर या कंसाच्या निम्म आहे. B कंसाच्या निम्म आहे. माप कंस B हे सिद्ध करता येईल आपल्याला. हे सिद्ध करता येईल. हे आपण सिद्ध करू शकतो, करता येईल. याला विधान नंबर 4 म्हटलेलं आहे. आता कोन EAC अधिक कोन EAB यांची जर बेरीज केली 3 आणि 4 वरून, या ठिकाणी OAC म्हणजेच हा कोन कुठला आहे, यालाच आपण या ठिकाणी ओच आहे. OAC म्हणजेच हा कोन काय आहे, EAC आहे. कोन इथून जर वाचला तर EAC म्हणजेच OAC आहे. म्हणून ह्या दोन कोनांची जर बेरीज केली, कोन EAC अधिक कोन EAB, कोन EAB, तर ह्या दोन्ही कोनांची माप ही काय आहेत, ह्या कंसांच्या निम्मे आहेत. कंस EAC चं माप कंस EC च्या निम्म आहे. 1/2 माप कंस EC च्या निम्म. याचं माप सुद्धा कोणाच्या निम्म आहे, 1/2 कंस B च्या निम्म आहे. माप कंस B च्या निम्म आहे. आता ह्या दोघांच्या मधून आपल्याला 1/2 हे सामायिक घेता येईल. 1/2 सामायिक घेतलं म्हणजे कंसात काय राहिलं, माप कंस EC अधिक माप कंस B. आता हे दोन कंस आहेत, याचाच अर्थ कंस B आणि कंस EC म्हणजेच तो कंस कुठला आहे, तर कंस BEC आहे. माप कंस BEC आहे. मग BEC म्हणजेच तो कोणता कंस, BDC. 1/2 माप कंस BDC. आणि या ठिकाणी कोन EAC अधिक कोन EAB म्हणजेच कुठला कोन तयार झाला, तर तो कोन झाला BAC तयार झाला. कोन BAC हा कोन
तयार झालेलं आहे. म्हणजे कोन BACचं माप हे 1/2 माप कंस BDC आहे. म्हणजे आंतरलिखित कोनाचे माप हे त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. अशा पद्धतीची ही सिद्धता आहे. पाठ्यपुस्तकात सिद्धता दिलेली आहे. आकृतीवरून त्याचा सराव करा आणि ते समजावून घ्या आकृतीवरून आणि सिद्धता लक्षात ठेवा. अंतर्लिखित कोनाच्या प्रमेयाची उपप्रमेय आहेत ते आपण पाहणार आहोत. या आकृतीमधून ती समजावून घेणार आहोत. त्याच्या सिद्धता सुद्धा पाहता येतील, परंतु तो गुणधर्म कसा आहे हे आपण पाहणार आहोत. एकाच कंसात अंतर्लिखित झालेले सर्व कोन हे एकरूप असतात. आता हा एकच कंस आहे पहा, कंस PTR. यामध्ये अंतर्लिखित झालेले हे कोन आहेत. अंतर्लिखित झालेले कोन हा कोन आहे, हा कोन आहे. तर हे एकाच कंसात अंतर्लिखित झाले, त्यामुळे त्याचे कोन एकरूप असतात. पहिल्या आकृतीमध्ये आपण पाहिले होतं सर्व कोनांची माप किती येत होती? 55 अंश येत होती. या ठिकाणी पहा याचं माप 60 अंश आलेलं आहे. या कोनाचं माप 60 अंश आहे. त्यानंतर दुसरा कोन सुद्धा पहा, याचं सुद्धा माप आपल्याला किती भरते बघा, 60 अंश आलेला आहे. म्हणजे एकाच कंसात अंतर्लिखित झालेले कोन हे काय असतात? एकरूप असतात. PQR मध्ये अंतर्लिखित झालेले त्याने अंतरखंडित केलेला कंस काय आहे? PTR आहे. हे 1 नंबरची आपण कृती पाहिली, त्यामध्ये त्या सर्व कोनांची माप 55 आली होती पहा, आणि खाली जे 2 कोन होते त्यांची माप 125 आली होती. त्यानंतर पुढील उपप्रमेय आहे, अर्धवर्तुळात अंतर्लिखित झालेला कोन हा काटकोन असतो. आता हे वर्तुळ आहे, हा व्यास काढलेला, म्हणजे 2 नंबरची कृती आपण पाहिली होती ती पहा. अर्धवर्तुळ होतं आणि सर्वांची माप किती येत होती? 90 अंश माप येत होती. या ठिकाणी पहा याचं सुद्धा माप हे किती आलेलं आहे? 90 अंश माप आलेलं आहे. किती आलेलं आहे? 90 अंश. म्हणजेच अर्धवर्तुळात अंतर्लिखित होणारे कोन हे काटकोन असतात. 2 नंबरची कृती पाहिली होती, तुम्हाला आठवत असेल सुरुवातीला की त्याचे सर्व कोन 90 अंशाचे आले होते. अशा पद्धतीने ही उपप्रमेय आहेत. याचा उपयोग करून या पाठ्यपुस्तकातील आपण उदाहरणं सोडवणार आहोत. धन्यवाद विद्यार्थी मित्र.